नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मिरज पूर्व भागातील सर्वाधिक चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या एरंडोली जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या गटातून सुजाताताई विजय पाटील यांच्या उमेदवारीची ठाम मागणी करण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या आढावा बैठकीत करण्यात आला. या आढावा बैठकीला सुरेश बापू कोळेकर, त्यागराज पाटील, सुरेश हरगे, पिंटू निंबाळकर, सतगोंडा गुंडवाडे, किरण खरात, सहदेव कायापुरे, विजय शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एरंडोली गटातून सुजाताताई विजय पाटील यांची उमेदवारी ही आता केवळ मागणी न राहता ठाम निर्णयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र या बैठकीतून स्पष्ट झाले. निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आढावा बैठकी संदर्भात निवडणूक लढण्याच्या संदर्भात बैठक आयोजन करण्यात आली होती आणि या बैठकीच्या दरम्यान गावातील प्रमुख नेते मंडळी सुरेश बापू असतील, विक्रम बापू असतील, साधेवांना कायपुरे असतील, राजू पाटील असतील, रमेश पाटील, दीपक पाटील, राहुल पाटील, सुरेश शेजुळे, पिंटू सरकार, विजय शिंदे अध्यक्ष, लक्ष्मण तात्या म्हणजे गावातील प्रमुख मंडळी, पप्पांना गुंडेवाडी असतील, भांडस खोत अण्णा असतील, म्हणजे गावातील नानासाहेब मिरजे, नानासाहेब पाटील, आजी सचिन जाधव, नंदू जाधव म्हणजे आमच्या प्रमुख जी जीवाभावाची मंडळी गावातली जी शेवटच्या टोकापर्यंत आम्ही ज्यांच्या जीवावर आज राजकारण करतो किंवा समाजकारण करतो अशा गावातील प्रमुख मंडळीची आज बैठक पार पडली आणि या बैठकी दरम्यान सर्वांचं मत ऐकून घेण्यासाठी आम्ही आज बैठक आयोजन करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान सर्वांचं एकांमते असं ठरलं की येणाऱ्या काळामध्ये आता या अर्ज भरायची प्रक्रिया आज चालू झालेली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची ही निवडणूक आम्ही येत्या काळात ताकदीनं लढवायचं आणि निवडणूक ही लढली जाणार या हिशोबानं आज सर्वांच्या मते ठरलेलं आहे आणि हे ठरत असताना येणाऱ्या आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि या येत्या 2-4 दिवसामध्ये 21 तारखेपर्यंत अर्ज भरायची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया आम्ही ताकदीनं आम्ही सर्व लोक अर्ज भरून येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक लढवणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही निवडणूक ही लढणारच आहे. आपण या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या मैदानामध्ये उतरणार आणि या वितरून या विजयापर्यंत पोहोचणार एवढे मी हनुमानाच्या चरणी प्रार्थना करून एवढं माझे 2 शब्द थांबवतो.